आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेशभाई चिकणे आपलं हार्दिक स्वागत. शुभम उतेकर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. चांगलं गुणलेखन आजच्या दिवसामध्ये करतायत. राज आणि सोहम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शैलेशभाई चिकणे या आपलं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. बॉलिंगसाठी हर्ष येतोय. 4 षटकांची ही लढत. पुढचा सामना यानंतर असणार आहे श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द ब आणि त्यांच्या विरोधात जननी रामेश्वर काळगाई कुंभलजाई क्रिकेट गोळेघरी. दोन्ही टीम आपण सज्ज राहायचे. 2 ओव्हर नंतर केला जाईल टॉस. हर्ष आलाय बॉलिंगसाठी आणि बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला राज. चांगला खेळ या खेळाडूंनी केलाय. दाबीड संघ देखील आपण पाहतोय. अगदी दत्ताशेठ केसरकर यांनी पुरस्कृत केलेली ही जर्सी परिधान करून मानाचा चषक मध्ये उतरले गेले होते आणि आता या दुसऱ्या स्पर्धेमध्ये देखील जननी कुंभलजा चषक. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला फेकून दिलाय. एक टप्पा घे. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. सुरुवात राजने चांगली केली आहे. चौकारानं 4. सुरुवात चांगली केली आहे. राज आपल्याला पाहायला मिळतोय. अशीच बॅटिंग त्याने मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये केली होती. स्वागत चांगलं केलं होतं आणि आता देखील स्वागत गोलंदाज हर्ष चांगलं केलंय. 4 धावांनी संघाचं खातं आणि स्वतःचं खातं देखील खोलतोय. राज बॉबी या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी चांगली खेळी बॉबीची देखील पाहायला मिळतो. अष्टपैलू कामगिरी मनाच्या करंडक मध्ये पाहायला मिळाली होती आणि त्याला मालिकावीरा पुरस्कार दिला गेला होता. हा संघ एक युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हळूहळू बॅटनं ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू कार्पेटच्या साईडने खेळाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चेंडूची फेकी करेल तद्वर एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एक सिंगल. सुरुवात चांगली राहिली आहे राजच्या माध्यमातून. 2 बॉल आणि 5 धावा धाव फलकावरती ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली केली आहे राजने आपल्या टीमसाठी. परंतु आता सोहम हा देखील एक चांगला फलंदाज आहे. शांत आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट नेहमीच चांगला खेळत आलाय. हा बॉल शरीरावरती आतमध्ये आणलाय. ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. आतमध्ये आणला बॉल. शरीराचा वेध घेतला. चला निर्णय आपण कळवायचा आहे. फलंदाज बाद असणार आहे. बॉल आला हाताने अडवला आणि पंचांनी पाहिलं आणि सांगितलं की फलंदाज बाद आहे. सोहमला परतावं लागतंय. धाव बनवली नाही सोहमने. कोणती धाव बनवली नाही. तो माघारी परततोय. आता बॉबी मैदानाच्या आतमध्ये जाईल. अष्टपैलू खेळाडू असणारा खेळाडू बॉबी आपण पाहतोय. मानाचा करंडक अक्षरशः गाजवला या खेळाडूने. मालिकवीराचा भगदार झाला होता. मागील मालिकावीरा पुरस्कार मिळवला होता. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक गडी बाद झालाय. सोहमला बाद होऊन परतावं लागते. बॉबी आलाय. हलक्या हातानं स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे शॉट मिडॉनला गती कमी केली होती आणि सेलिब्रेशन पहा गोलंदाज हर्ष. बॉबीची एक महत्वाची विकेट आली आहे. मोठी विकेट आली आहे. भैरवनाथ कोंडवी टीमला बसतोय. हा दुसरा धक्का. बॉबी देखील शून्यावरती बाद. चांगली गोलंदाजी राहिली हर्षची. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्याच्यानंतर जी काही गोलंदाजी केली आहे थांबवलं गेलं. राजला देखील आणि त्याच्यानंतर सोहम बाद झाला. बॉबी देखील बाद झालाय. 2 विकेट महत्वाच्या आता माघारी परतल्यात. कोंडवी संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय आणि आता यातून सावरावं लागेल. महत्वाच्या विकेट आल्यात. बॉबी माघारी परतलाय.
युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु 2 धक्के पहिल्याच ओव्हरमध्ये हर्षने दिलेत. 2 महत्वाच्या विकेट घेतल्यात. पंढरी आहे गोलंदाजी मार्क वरती, सॉरी पंढरी, चांगली गोलंदाजी पंढरीची देखील पाहायला मिळाली होती. मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये देखील आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगला फटका सजवलाय. स्क्वेअर लेग पंचाला त्याच्या बाजूने नक्कीच बॉल निघून जातोय. तिकडे क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल. एकरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते 6 या आकड्यावरती. सचिन जे सुर्वे हे देखील उपस्थित आहेत या ठिकाणी या स्पर्धेला, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला नेक्स्ट मॅच जय श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द ब आणि जननी रामेश्वर काळकाई कुमजाई क्रिकेट गोळेगणी. शेडू बराच काल आळत होता, तिकडे मात्र पॉईंटच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. एक सिंगल, एक सिंगल प्राप्त होती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 2 बाद आणि धावसंख्या जर झाली 7 धावा धाव फलकावरती आहेत. मागील सामना भैरवनाथ कोंडवी या संघाने जिंकला. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी अ हा संघ बक्षीस फेरीमध्ये दाखल झालाय. बॉलिंगसाठी तुषार येतोय. तुषार देखील अष्टपैलू खेळाडू आहे दाबेळ संघासाठी. चला टॉस साठी भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द ब आणि जननी रामेश्वर काळकाई कुंभळजाई क्रिकेट संघ गोळेगणी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. हे षटक संपल्यानंतर टॉस केला जाईल. तुषार आलाय बॉलिंगसाठी. बॅटिंग करावी लागेल. संघ आता कुठेतरी अडचणीत सापडलाय. 2 महत्वाच्या विकेट त्यांनी गमावल्यात. ड्राईव्ह केलाय, सरळ बॅटने लॉंग ऑफ मध्ये फटका खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण केल्यात. धावा जमा कराव्या लागतील. 4 षटकांची मॅच आहे. 4 ओव्हर मध्ये धावा या ठिकाणी तुम्हाला बनवाव्या लागतील. 35 पर्यंत 30-35 पर्यंत धावापर्यंत पोहोचावं लागेल. एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभी करायची तर बॅटिंग करावी लागेल. राज स्ट्राईकला आहे, त्याने एक चौकार घेतलाय. सुरुवात चांगली करून देणार की काय असं वाटलं होतं, परंतु स्ट्राईक जशी रोटेट झाली त्याच्यानंतर 2 विकेट आल्या आणि पंढरीचं ते षटक 7 धावांचं पाहायला मिळालं आणि 2 विकेट देखील. बॉबी देखील बाद झाला स्वस्तात, त्याने एकही धाव बनवली नाही. सोहम देखील बाद झाला, त्याने देखील एकही धाव बनवली नाही. परंतु आता अभिषेक आणि राजला भागीदारी करावी लागेल इथून पुढच्या षटकामध्ये आणि इथून पुढच्या चेंडूंवरती. कोलाट टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. उत्तर नव्हतं राजकडे. मागे चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल, डॉट चेंडू पाहायला मिळाला. जननी कुंभळदा चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. हा वेगवान बॉल पहा. इथून मात्र जर पाहिलं तर परफ्यूम डिलिव्हरी, बाउन्स देखील तेवढाच पाहायला मिळाला. ही खासियत आहे तुषारची. अशीच गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती मानाच्या चषक या स्पर्धेमध्ये देखील. बॅटिंग देखील चांगली केली होती आणि आता बॉलिंग देखील चांगल्या टप्प्यावरती तो करतोय. चांगले ऑस्ट्रेलियन गोलंदाज, अशी गोलंदाजी त्यांच्या ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु आता देखील या बॉलवरती तशीच पाहायला मिळाली आहे. हा मात्र दिशा भरकटली. आता हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. हा गोलंदाज जर पाहिलं तर नक्कीच आउट ऑफ इंडिया होता तिकडे काही कारणास्तव कामासाठी, परंतु पुन्हा एकदा आपल्या गावासाठी दाखल झालेत. हा देखील वेगवान, परंतु दिशा पुन्हा एकदा तोच टप्पा लेग स्टंपच्या बाहेर. चांगले बॉल हाताळले अगोदरचे, परंतु आता दिशा भरकटली आहे. टप्पा मिळत नाहीये. 2 लगातारचे वाईट टाकले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वरती. 11 धावा धाव फलकावरती. भारतीय महिला संघाने देखील अलीकडेच वर्ल्ड कप जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वामध्ये हा विश्वचषक जिंकला आणि भारताला आणखीन एक ICC ची ट्रॉफी देण्यात आली. या बॉलवरती मिस फिल्डिंग झाली. धाव मिळाल्या. एक संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 12 वरती धाव फलक जाऊन पोहोचतोय.
परमिट आहे तर छातीला गाव आमच्या साथीला, हे मात्र लंगोटी मित्रमंडळ करंजे यांचं ब्रीद वाक्य आणि ते वाक्य घेऊन ही स्पर्धा या तिसऱ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकी काय असते, एकीचं बळ काय असतं हे मात्र या लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाने दाखवून दिलंय गेली कित्येक वर्ष. बॅड पॅच असू दे, चांगला परफॉर्मन्स नाहीये, परंतु एकी काय असते, सर्व एकत्र असतात. ओमकार घाडगे यांच्या नेतृत्वामध्ये संघ आपण पाहतो आणि ओमकार घाडगेने शब्द टाकला की संपूर्ण जे खेळाडू आहेत ते सर्व खेळाडू हजर असतात. ही एकी आहे या संघाची नेहमीच खासियत राहिली आहे. लंगोटी मित्रमंडळ करंजे मागील हंगाम पाहिला तर अगदी त्यांना निराशाजनक कामगिरी त्यांच्या खेळाडूंची पाहायला मिळाली होती, संघाची पाहायला मिळाली होती. बॅड पॅच होता, तिथून सावरले आणि आता या नवीन हंगामाला चांगली सुरुवात त्यांनी केली आहे. स्पर्धा जिंकली, आता त्यांची स्पर्धा आहे, त्यांच्या गावची स्पर्धा आहे. येणाऱ्या पुढील स्पर्धा देखील नक्कीच महत्त्वाची असणार आहे त्यांच्यासाठी. जननी कुंभळदा आईचा आशीर्वाद या टीमच्या पाठी आहे. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 14 धावा आहेत. टेप बॉलचं हे षटक जे मात्र पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा बनवल्या त्यात 14, येणारे 12 बॉल बाकी आहेत. या 12 बॉलमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहेत. बॉबी पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेलाय, 2 खेळाडूंना सांगत असेल की धावा 12 बॉलमध्ये किती झाल्या पाहिजेत, कसे फटके आले पाहिजेत, स्ट्राईक जास्तीची कोणाकडे राजकडे राहील की अभिषेककडे राहील, या काहीशा चर्चा नक्कीच मैदानात झाल्या असाव्यात. परंतु गोलंदाजी करणारा बावली संघ, दाबेळ संघ देखील काही कमी नाहीये. त्यांनी 2 षटकामध्ये त्यांनी दाखवलंय. पंढरीची गोलंदाजी चांगली राहिली, तुषारचं षटक देखील चांगलं राहिलं. दोघांनीही जर पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या आणि धाव फलकावरती 14. चला टॉस साठी या. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द ब जननी रामेश्वर क्रिकेट संघ गोळेगणी या कॅप्टन आपण टॉस करूया. टेप बॉलचे हे षटक आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती भावेश आलाय. पहिलाच बॉल भावेशचा खाली राहिला. राजला मात्र थांबवलं. या बॉलवरती टेप बॉल आहे. एक वेगळी संकल्पना पोलादपूर तालुक्या, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर जनरी कुंभळदा चषकामध्ये आणि लंगोटी मित्रमंडळ करंजे यांची संकल्पना आज अंमलात आणली आणि ती यशस्वी देखील झाली आहे. टेप बॉलचं हे षटक. हा बॉल उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे साहिल चुकी करतोय, घाई केली, पुढे गेला, बॉल मागे पडला. एक टप्पाके चेंडू सीमारेषा ओलांडली आणि धावा मिळाला या बॉलवरती. 4 चौकार. टॉस केला जातोय. गोळेगणीचा आणखीन एक संघ आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द ब हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द ब संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर बॅटिंग करेल जननी रामेश्वर काळकाई कुंभजाई क्रिकेट संघ गोळेगणी. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव. आता एक धाव महत्वाची असणार आहे आणि त्या एक धावेसाठी डगआउट मधून टाळ्या देखील यायला सुरुवात झाली आहे. कारण या अगोदरचा चौकार आला, साहिलला चुकी केली आणि आता धावा यायला सुरुवात झाली की काय असंच म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या धावून पोहोचली ती 19 धावांवरती. 19 धावा. भावेश हे षटक. हा बॉल चांगला खाली राहिला. हाईट तितकीशी मात्र मिळाली नाहीये. भावेश यांनी चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. अभिषेक आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल. एक डॉट बॉल महत्वाचा आहे. धावसंख्या पुढे घेऊन जायची असेल तर बॅटिंग करावी लागेल राजला, ज्याने 2 चौकार आतापर्यंत खेळलेत. हा देखील वाईड यॉर्कर. वारंवार त्याच टप्प्यावरती त्या दिशेने गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते भावेशची. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. धावसंख्या थांबली आहे. धावसंख्या 19 वरती आहे. 19 धावा धाव फलकावरती. हा देखील आता मात्र जास्तीचा बाहेर निघाला. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल घोषित करतायत आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल भावेशला. भावेशचं हे षटक. 1 चौकार आला, 2 व्हाईट बॉल टाकलेत. 6 धावा खर्च केल्यात भावेशने. 2 षटकं आपण पाहिली 7 धावांची. परंतु हे षटक किती धावांचं असणार आहे. जास्तीचा बाहेर लेग ब्रेक, लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळाला. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. व्हाईट बॉल, त्यावरती एक सिंगल, अशा 2 धावा.
या 2 धावांच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय 22 वरती. त्या अगोदरचे 2 बॉल चांगले टाकले, निर्धाव टाकले, त्याच्यानंतर 2 बॉल अतिरिक्त एक्स्ट्राच्या धावा बहाल करतोय भावेश. ज्या प्रकारे वाईड यॉर्कर धरून बॉलिंग केली गेली होती तशी बॉलिंग पाहायला मिळत नाहीये. आता पुन्हा एकदा कुठेतरी दबाव पाहायला मिळतोय भावेश वरती, कारण राज आणि अभिषेक हे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतील याच विचारात गोलंदाजी यॉर्कर पकडून केली जाते, परंतु टप्पा मिळत नाहीये. क्षेत्ररक्षणासाठी चिकू यांच्याकडून कॅश प्राइज दिलं जाणार आहे, कारण त्याला कित्येक वेळा बेस्ट फिल्डर हा पुरस्कार दिला गेलाय. हा पुन्हा एकदा सुवैर मारा, पुन्हा एकदा चुकी, खराब गोलंदाजी केली जाते, धावा बहाल केल्या जात आहेत. बॅटने धावा होत नाहीत, परंतु गोलंदाज भावेश ह्या धावा बहाल करतोय. वाईड +2 अशा 3 धावा मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. बॅटीवरती बॉल मात्र होत नाहीयेत, कनेक्ट होत नाहीये, राजला देखील माहिती आहे आणि अभिषेकला देखील, परंतु गोलंदाजी करणारा भावेश मात्र धावा ऍड करतोय, धावा देतोय. या धावा थांबवाव्या लागतील, एक धाव महत्वाची आहे. संघाची धावसंख्या 26. 9 चेंडू आतापर्यंत हाताळलेत भावेशने, खोलात परफेक्ट, परंतु पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. तीच गोलंदाजी वारंवार तो करतोय. या अगोदरचे बॉल वाईड यॉर्कर पाहायला मिळाले होते, परंतु लेग स्टंप वरती टाकण्याचा प्रयत्न, पायावरती टाकण्याचा प्रयत्न भावेशचा होतोय वारंवार, आणि हा लगातारचा 3रा वाईड बॉल टाकलाय. पाच वाईड बॉल लगातारचे टाकलेत आणि ओव्हरमध्ये 6 वाईड बॉल. पहिल्यांदा असं होतंय आजच्या दिवसभरात मात्र लगातारचे वाईड टाकले गेलेत. भावेश वरती दबाव आहे, भावेश वरती आता धडपणे. 5 लगातार वाईड बॉल त्याने टाकलेत. धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचली, 27 धावा. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने फटका, अभिषेकच्या बॅट मधून फटका येतो आणि 4 धावा. शॉर्ट बॉल होता त्याच्यावरती फटका खेळला आणि 4 धावा मिळाल्या. 31 वरती धाव फलक, 31 वरती धाव फलक जाऊन पोहोचतोय. आतापर्यंत 11 बॉल टाकलेत, शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या बनत नव्हती, 2 षटकामध्ये 14 होत्या, परंतु या षटकामध्ये भावेशनं डॉट बॉल टाकले जरूर, परंतु जास्तीच्या धावा देखील खर्च केल्यात. एक्स्ट्राच्या धावा जास्ती खर्च केल्यात, 2 चौकार आलेत. हा बॉल पुन्हा एकदा पंच वारंवार आमच्याकडे वळत आहेत. एक्सरसाइज होते पंचांची, गणेश बाविस्कर सरांची. दिवसभरातील एक्सरसाइज आता संध्याकाळच्या सत्रामध्ये गणेश बाविस्कर यांची होते. व्हाईट बॉल पुन्हा एकदा, वारंवार तीच मालिका चालू आहे भावेशच्या माध्यमातून. संकेत घाडगे यांची फोटोग्राफी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लांबवरचे षटकार मारण्याची किमया संकेत घाडगे गांधी यांची पाहायला मिळाली मानाचा करंडक स्पर्धेमध्ये. हा देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल. तर 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय, रिव्ह्यू गेलाय, पाहावं लागेल. हा चेंडू महत्वाचा. योग्य बॉल आहे, योग्य बॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 32 धावा धाव फलकावरती आहेत. 32 32 झाल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक.
32. चला थोडीशी घाई करा, फास्ट खेळा. भैरवनाथ क्रिकेट क्लब संघ कापडे खुर्द ब नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात जननी रामेश्वर काळकाई कुंभदाई क्रिकेट संघ गोळेगणी अशी मॅच होईल. चला बॉलिंग साठी तेजस आलाय. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. दाबिळ संघाचा पुढ्यात टाकलेला बॉल सरळ बॅटने खेळला, लॉंग ऑफला क्लिअर केलं आणि धावा वसूल केल्या राजनं 6. राज जो मात्र सलामीसाठी दाखल झाला होता त्याने सुरुवात चांगली केली. विकेट गेल्या कालांतराने 2, परंतु त्याच्यानंतर अभिषेक सोबत चांगली बॅटिंग तो करतोय. परंतु जास्तीच्या धावा मला वाटतं या धावफलकावरती जर खर्च केल्या असतील तर गोलंदाज भावेशनं खर्च केल्या. 6 धावा आल्या. पहिल्याच बॉलवरती तेजसचं देखील स्वागत केलंय. आता कुठेतरी चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल कोंडवी टीमची पाहायला मिळते. लोअर फुल टॉस घेतला ऑन साइडला डीप मिड विकेटला, त्याला देखील हुलकवणी देत बॉल सीमारेषा बलीकडे. आणखीन एक लगातारचा दुसरा षटकार. 2 बॉलवरती 2 षटकार राजच्या बॅट मधून आलेत. 16 बॉल फेस केलेत आणि वैयक्तिक धावसंख्या राजची 31 धावा आणि संघाची धावसंख्या झाली ती 44 वरती संघ धावून पोहोचलाय भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी. 2 बॉलवरती 2 मोठे फटके खेळले. तेजसचं स्वागत चांगल्या पद्धतीने केलंय राजने. राजची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑफ स्टिकच्या बराच बाहेर पिचिंग केलाय. गोलंदाजावरती आता नक्कीच दबाव पाहायला मिळतोय. 2 षटकार आले त्याच्यानंतर कुठेतरी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु जास्तीचा बाहेर बॉल गेला आणि पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 45. या बॉलवरती देखील उंच तर गेलाय, लांब जाईल का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे परंतु तो पाहत राहील आणि हा बॉल जर पाहिला तर सीमारेषा पलीकडे जाईल आणि या बॉलवरती देखील येईल षटकार राजच्या बॅटमधून. राज आता थांबायला नाही तयार नाहीये. या अगोदरच्या षटकामध्ये त्याने शांत संयमी फलंदाजी केली, कुठेतरी स्ट्राईक रेट स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. आता देखील मोठे फटके तो खेळतोय. 3 मोठे फटके आलेत ते देखील षटकार. आणखीन एक पुन्हा एकदा त्या दिशेने हेलिकॉप्टर खेळला आणि लँड देखील झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राज काय बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या झाली ती 57 धावा धाव फलकावरती झाल्यात. त्रेचाळीस धावांवरती तो बॅटिंग करतोय राज. 18 बॉल त्याने फेस केलेत. या स्पर्धेतील अर्धशतक पहिलं पाहायला मिळेल का? आजच्या दिवसभरातील पहिलं अर्धशतक. धावसंख्या झाली ती 57 धावा. 4 लगातार षटकार. महागडी गोलंदाजी आतापर्यंत ही पाहायला मिळते. तेजसची 4 षटकार ठोकलेत राजनं लगातारचे. एक व्हाईट बॉल म्हणजे 25 धावा खर्च केल्यात. 43 वरती बॅटिंग करतोय. कोलात टाकलेला बॉल पायावरती ग्लान्स केला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय बॉलवरती. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या 2 ने वधारते पुढे जाते. 45 वरती जाऊन पोहोचतोय आता राज. संघाची धावसंख्या 59 धावा. सकाळी पहिली मॅच तिकडे 61 बनवल्या गेल्या होत्या. मोठा फटका आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलंय राजने. या षटकामध्ये तब्बल ठोकल्या 5 षटकार आणि राजने अर्धशतक पूर्ण केलंय. संघाची धावसंख्या पुढे गेली 65. त्यापैकी राजने बनवल्या त्या 51 धावा. 51 धावांची खेळी राजची आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. संघासाठी एकटाच थांबला शेवटपर्यंत
ओपनिंग साठी आलेला हा राज्य करून गेला आपल्या या टीम साठी. जय बजरंग बली दाभेळ या संघावरती संपूर्णपणे राज्य त्याने आणि राज्य वर्चस्व त्याने आपलं प्रस्थापित केलं. धावा वैयक्तिक बनवल्या 51. चला फिल्डिंग साठी, चला कोंडवी टीम, चला लगेच मैदानात ताबा घ्या. सर्वाधिक धावसंख्या देखील भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवीच्या नावावरती असणारे. संघाची धावसंख्या 65-66 करायच्यात, त्यापैकी 51 धावा एकट्या राजच्या. त्याच्या बॅटमधून आले षटकार ते 5 लगातार आणि चौकार आले ते 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनिशी या संघाने बनवल्या, राजने बनवल्या 51 धावा. संघासाठी तारणहार 2 विकेट. बॉबी स्वस्तात बाद झाला, सोहम स्वस्तात बाद झाला. अभिषेकने त्याला चांगली साथ दिली आणि शेवटच्या षटकामध्ये धावा गोळा करण्याचा प्रयत्न राजचा होता आणि त्या धावा त्याने बनवल्या. एक चांगली मजबूत धावसंख्या त्यांनी उभी केली आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय कोंडवी संघ. आता दाभेळ संघाची बारी आहे. दाभेळ संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत आणि गोलंदाज देखील जर पाहिलं तर भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी टीमकडे देखील चांगले आहेत. ज्या हंगामाला सुरुवात जशी झाली, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून मानाचा करंडक झाला, त्यामधील पहिली टीम अशी आहे ज्यांच्याकडे संपूर्ण किट आहे. ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, शूज हे संपूर्ण टीमकडे. जे मात्र तो संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी. सर्वांची मन हा संघ जिंकतोय. युवा खेळाडूंचा भरणा, युवा खेळाडूंना घेऊन संघ आपण पाहिलाय आणि तो संघ पहिल्या स्पर्धेमध्ये, पहिली स्पर्धा तिथं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. या स्पर्धेमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा ते कायम ठेवतायत आणि 65 उभ्या केल्या, 66 धावांचा पाठलाग. चला बॅट्समन, चला फलंदाज, चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. चोवीस बॉल आणि 66 धावांची आवश्यकता. बॉलिंग साठी आता बॉबी. बॉबी बॉलिंग साठी आलाय. बॅटिंग मध्ये काही करू शकला नाही, शून्यावरती तो बाद झाला. परंतु आता गोलंदाजी करण्यासाठी तो दाखल होतोय. बॅटिंग साठी साहिल आणि तुषार एक मोठी धावसंख्या उभी केल्याने त्याचा पाठलाग करायचा आहे. बॅटची कडा पहिल्याच बॉलवरती जीवनदान, मागे चेंडू निघून जातोय. याची रक्षकाला बीट केलं आणि या धावा बॉलवरती आल्या. धावा 4. राजने जशी सुरुवात केली होती तशी सुरुवात आता साहिल करतोय. बॅटची कडा घेतली होती, विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. 4 धावा आल्या. श्री गणेशच्या 4 धावांनी झालाय दाभेळ टीमचा. जय बजरंग बली दाभेळ या संघ मैदानाच्या आतमध्ये 66चा पाठलाग करतोय. पहिल्याच बॉलवरती आल्यात त्या 4. बॉबीचा पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ मध्ये ढकलला. हलक्या हाताने एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि केलाय. या 2 धावा आल्यात. सुरुवात तर चांगली केली आहे. सुरुवात आपण पाहिलं तर साहिलने चांगली करून दिली आहे, परंतु अशीच बॅटिंग करावी लागेल. 66 बनवायच्या जास्त काही मोठी धावसंख्या नाही. प्रयत्न केले तर तुम्ही देखील तिथपर्यंत पोहोचू शकता. तशा प्रकारे राज खेळपट्टीवरती थांबला आणि त्याने चांगली फलंदाजी केली आणि एक चांगली मोठी धावसंख्या उभी केली. तशीच करावी लागेल. लोअर फुल टॉस गॅप मध्ये खेळला, एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू थांबणार नाहीये, निघून जातोय वेगानं. 4 धावांसाठी पुन्हा एकदा चौकार. ज्या धावसंख्येची आवश्यकता होती, जी धावसंख्याची गती वाढवायची होती, ती प्रयत्न चालू आहे पहिल्या षटकामध्ये. पहिल्या 4 बॉलवरती 3 बॉलवरती धावा बनवल्यात त्या 10. 3 बॉलवरती 10. बॅटनं स्क्वेअर लेगला चांगला फटका. फिल्डर नाहीये त्या ठिकाणी.
आणि ते क्षेत्र निवडलं आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. तिसरा चौकार या षटकातील. साहिल याच्या बॅटमधून. साहिल आणि तुषार ही जोडी जशा प्रकारे राजने सुरुवात करून दिली होती तशाच प्रकारे सुरुवात आता साहिलची पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 14. उत्तर तर दिलंय पहिल्या षटकामध्ये. अशीच धावसंख्या चालू ठेवली तर या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. तिथपर्यंत संघ दाबीड पोहोचू शकतो. जय बजरंग बली दाबीड. आपले स्वयंसेवक लंगोटी मित्र मंडळ करंजे. बॉल जातोय तो घेऊन या. वेळ कमी आहे, मॅचेस जास्त आहेत. इथं सहज सोपा झेल. आता चुकी शॉट मिडॉनला होणार नाही. झेल टिपला आणि परतावं लागेल. ज्या प्रकारे साहिल बॅटिंग करत होता त्याची खेळी संपुष्टात आली आणि पहिला धक्का दिलाय टीम जय बजरंग बली दाबीड या संघाला. संदेश सगळे एकत्र जमू नका. आपले स्वयंसेवक बॉल बाहेर जाईल तो मैदानाच्या आतमध्ये लगेचच आणा अशी सूचना आपले ओमकार गाडगे यांच्याकडून आली आहे. कारण वेळ कमी आहे, मॅचेस जास्त आहेत. 16 संघ आज खेळवतोय. पहिली विकेट माघारी परतली आहे. असं वाटलं की साहिल ही इनिंग पुढे अशीच चालू ठेवेल, परंतु मोठा फटका खेळायचं तर आवश्यकता होती मोठ्या फटक्याची. परंतु छोटीशी खेळी का होईना धावा त्यांनी बनवल्या. 14 धावांची खेळी त्यांनी केली आणि तो बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आलाय हर्ष. तिसऱ्या क्रमांकावरती हर्षला 5 रन केले. शॉर्ट बॉल होता तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आणखीन एक झेल. कोणतीही चुकी करत नाहीये. राज होता 2 झेल त्याने टिपलेत. बॅटिंग देखील कमालीची केली आणि आता फिल्डिंग देखील कमालीची करतोय. 2 लगातारचे झेल टिपलेत. 2 विकेट बॉबीला देखील आल्या आणि आणखीन एक धक्का जय बजरंग बली दाबीड या टीमला बसतोय. षटकाची समाप्ती. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट आली आहे. बॉबीला विकेट 2 मिळाल्यात. संघाची धावसंख्या जी मात्र पहिल्या 4 बॉलवरती आली होती 14 ती तुटल्यानंतरचे 2 बॉल बॉबीचे होते. महत्वाचे विकेट घेतले आणि हर्षला देखील 0 वरती माघारी परतवलं. तुषार आहे स्ट्राईक एंडला. आता नवीन बॅटर त्याच्या जोडीला येतोय पंढरी. काहीतरी करामत करावी लागेल, बॅटिंग करावी लागेल. 18 बॉल बाकी आहेत. संघाची धावसंख्या 14 वरती थांबली आहे. या 18 बॉल मध्ये मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. एखादं एक षटक त्यांच्याकडे ठेवावं लागेल की मोठे फटकेबाजी त्या षटकामध्ये झाली पाहिजे. ज्या प्रकारे राजने शेवटच्या षटकामध्ये हाणामारी केली, षटकार चौकारांची आतिषबाजी केली आणि एका मोठ्या धावसीकडे वाटचाल त्या टीमची पाहायला मिळाली. हा ग्लान्स केलाय चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. पुढचा फंबल झाले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. दुहेरी धाव पूर्ण होतीये. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. गोलंदाजी मार्कवरती संदेश. संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कवरती आलाय संदेश. उद्याच्या दिवसामध्ये देखील जर पाहिलं तर अ गटातील सामने 12 टीम उद्या खेळतील. फिल्डिंग मध्ये बदलाव करण्यात आलाय. पंढरी बॅटिंग देखील करतात. पंढरीने बॉलिंग चांगली केली होती, धावा कमी केल्या, खर्च केल्या होत्या. आता बॅटिंग करायची, धावा बनवायच्या जास्तीच्या, परंतु तिकडे सहज सोपा झेल सोडलाय. क्षेत्ररक्षक होते त्याच्या हातामधून झेल सुटला आणि जीवदान मात्र पंढरीला मिळालं. तुषार आणि पंढरी ही जोडी आहे. स्ट्राईक एंडला आता पंढरी येईल. तुषारला जीवदान मात्र मिळते, परंतु धावा बनवायच्या जास्तीच्या. बॅटची कडा घेतली होती, मोठा फटका आला नाहीये. ऑन साइडला खेळायचा होता. बॉल तिकडे स्टॉप होतोय. 1 धाव घेतली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. निलेश घाडगे यांनी देखील सकाळच्या सत्रामध्ये गुणलेखक म्हणून काम पार पडलं आणि आता शुभम उतेकर यांना देखील आपण पाहिलं गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. हा बॉल वेगाने टाकला. विकेट किपर राजच्या हातामध्ये. 20 घेईल, थांबेल. 1 डॉट बॉल. धावा बनवाव्या लागतील. संघाची धावसंख्या 18 वरती स्थिरावली आहे.
मोठा फटका लॉंगॉन मध्ये, क्षेत्ररक्षक बॉबी तिकडे, चेंडूवरती येईल वेगाने, एक धाव. दुहेरीचा प्रयत्न केला जाणार नाही, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मॅच कुठेतरी शांत झाली आहे असं वाटलं होती. सुरुवात चांगली केली होती साहिलनं, तिथून सामना कंटिन्यू तो पुढे घेऊन जाईल. परंतु विकेट बॉबीला मिळाल्या, 2 विकेट महत्वाच्या मिळाल्या आणि संघाला मात्र तिकडे खिंडार पडलं. त्यातून अजूनही बाहेर निघत नाहीये दाबीड संघ. फुलटॉस होता, बॅटवरती बरोबर आले नाहीये. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय, बॉल अडवलाय, फेकलाय, कोणती धाव मिळत नाही. डॉट बॉल, डॉट बॉल षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय धाव फलकावरती. धावा आल्या त्या 19. या षटकामध्ये संदेशनं केवळ धावा करता गेल्या 5. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे, झाल्या ते 19. टेप बॉल ओव्हर, टेप बॉलचं षटक, कोणता गोलंदाज येईल ही संकल्पना आणली पोलादपूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा लंगोटी मित्रमंडळ करंजे संघानं. ही संकल्पना टेप बॉलची आणली. नवीन वेगवेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या माध्यमातून. ह्या वर्षी पर्व 3ऱ्यामध्ये देखील जर पाहिलं तर सामनावीरासाठी पैठणी साडी दिली जाते. शंकर घाडगे साहेब, बालचंद्र उतेकर साहेब, प्रल्हाद पाटील साहेब, ठाणे शहर भावी नगरसेवक यांच्या माध्यमातून हे पैठणी साडी आपल्याला पुरस्कृत केली आहे. परमिट आईचं छातीला, गाव आमच्या साथीला, हे ब्रीद वाक्य घेऊन हा लंगोटी मित्रमंडळ करंजे हा संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आणि नेहमीच आईचा आशीर्वाद, जननी कुंभळदा आईचा आशीर्वाद या टीमच्या पाठीशी आहे. गोलंदाजी मार्कवरती टेप बॉलचं षटक घेऊन आले आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं गोलंदाज रोहन याचं. 4 संख्या 4 ने पुढे जाते. 23 वरती येणारे बॉल शिल्लक आहेत त्या 11 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 43 धावा. 11 बॉल आणि 43. आव्हान कठीण आहे परंतु प्रयत्न करावे लागतील पंढरी आणि तुषारला. 11 बॉल मध्ये धावा 43 करायच्यात. कठीण असं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग 2 फलंदाज करतील का पाहावं लागेल. रोहन आले टेबलचं हे षटक घेऊन. चला स्पीडअप घ्या, घाई करा. कोणवी टीम अजून मॅचेस कव्हर करायच्या आहेत. आडव्या बॅटनं हात ट्रॅकर होता, पुल केला, पुल सक्सेसफुल. बॉल सीमारेच्या पलीकडे, खणखणीत षटकार. शॉर्ट बॉल त्याचा फायदा घेतलाय तुषारनं आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. 2 मोठे फटके आले. 10 धावा 2 बॉल वरती गोळा केल्यात. संघाची धाव संख्या 29 वरती. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल अजूनही बाकी आहे. 10 बॉल वरती मोठे फटके, आक्रमक पवित्रा घ्यायचा आहे आणि तो सुरुवात झाली आता तुषारच्या माध्यमातून. तुषारने मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये देखील अशीच बॅटिंग केली होती. आप ट्रॅकर बॅटची कडा, आता चुकी होणार नाहीये. बॉबीने लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला आणि विकेट प्राप्त केली आहे. विकेट मिळते. तुषारचा अडसर दूर केलाय, ज्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले पहिल्या 2 बॉल वरती, त्याचा अडसर दूर केलाय. बॉबीला पाहिलं ना जर एक प्रोफेशनल क्रिकेटर, व्यावसायिक क्रिकेटर, त्याला पाहून ना त्याची आठवण होते आणि तशाच प्रकारे तो मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरची भूमिका, यशस्वी भूमिका पार पाडतो. चांगला झेल टिपला यशच्या मागे बॉबीने. विकेट मिळाली आहे रोहनला. सामन्यामध्ये कुठेतरी प्रयत्न करत होता तुषार, परंतु त्याची देखील विकेट मिळवली आहे रोहनला. 8 टॅप बॉलच्या ओव्हरमध्ये विकेट आली आहे. संघाची धाव संख्या जर पाहिली तर 29 वरती. चला कुंडवी टीम घाई करा थोडी. प्रथम आलाय डाव कुर्याताचा. हा प्रथम बॅटिंग साठी आपण पाहतोय. चेंडू बाकी ते 9 बॉल मध्ये धावा बऱ्याचशा इथून गोळा करायच्या आहेत. 37 ची आवश्यकता आहे 9 बॉल मध्ये. फुल टॉस आणि त्याला भिरकावलं. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता तो पाहत राहिला. षटकार या बॉल वरती. नो बॉल वरती हा षटकार आलाय. 7 धावा आल्या. आता कुठेतरी चुकी केली की काय रोहनने, पाहावं लागेल. पार प्रथम आलाय. प्रथम षटकार ठोकलाय.
पुढचे चेंडू महत्वाचे असणार आहेत. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये धावांची आवश्यकता. 30 9 चेंडू 30 कमी गतीनं, परंतु लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. पुढचा बॉल 29 ची आवश्यकता. 9 बॉल 29. 9 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रथम आता यष्ट्यांवरती चेंडू डायरेक्ट पाहायला मिळाला, परंतु फ्री हिटचा बॉल होता. क्लीन बोल्ड करण्यात आलं होतं, परंतु प्रथमने हा फुलटॉस बॉल होता तो मिस केला. स्वतःवरती नाराज आहे, कारण फुलटॉस घेतला असता तर आणखीन एक मोठा फटका आला असता. हा चेंडू आलाय डॉट. 8 बॉल बाकी आहेत. 8 बॉल मध्ये 30 करायच्या. तिथून पुढं 8 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द ब आणि जननी रामेश्वर काळकाई कुंभलजाई क्रिकेट गोळेगणी. फटका फसलाय. चेंडू हवेत. राज चेंडूच्या खाली, परंतु तिकडे विशू देखील पोहोचतोय, परंतु झेल मात्र झालेला नाहीये. 2 धावा आल्या. 28 ची आवश्यकता. 27 ची आवश्यकता. राजची बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये जी काय हाणामारी केली तिथून संघ एक चांगल्या स्थितीमध्ये मजबूत पाहायला मिळाला. चेंडू हवेत. बॉबी झेल खाली. बॉबी झेल सोडणार नाहीये. विकेटचं पतन प्रथमला परतावं लागेल. मॅच मध्ये आता संपूर्णपणे पकड निर्माण केली आहे कोंडवी टीमने. शेवटचे बॉल बाकी ते आता 6 बॉल मध्ये करायचे त्या धावा. इथून पुढे 27. 6 बॉल 27. कीर्तिराज. चला थोडीशी घाई करा कोंडवी टीम. कोंडवी टीम थोडीशी घाई करा. 6 बॉल 27 ची आवश्यकता. कीर्तिराज बॉलिंग साठी. संस्कार आलाय बॅटिंग साठी. चला भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द आपण सज्ज राहायचंय आणि गोळेगणी टीम पहिल्या फेरीतील शेवटचा सामना यानंतर असेल. कमी गतीने टाकलेला बॉल सरळ निघून गेला विकेट कीपर कडे. डॉट. पुढचा बॉल. 5 बॉल 27 ची आवश्यकता. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चुकी केली आणि धाव मात्र मिळते ती 1. 4 बॉल 26 ची आवश्यकता. 4 बॉल 26. चार बॉल 26 ची आवश्यकता. फटका फसलाय. चेंडू हवेत. झेल पकडणार बॉबी. नो डाऊट बॉबीच्या हातामध्ये चेंडू गेलाय. त्याने एक झेल टिपला. आणखीन एक झेल. आणखीन एक फलंदाज बाद. चला थोडेसे बॅट्समन. चला फास्ट. चला बॅट्समन. हरिदास. सामन्याची औपचारिकता जी मात्र पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 26. चला दोन्ही टीम नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचंय. लगेचच मैदानात जा आणि 15 मिनिटांमध्ये 4 षटकं झालीच पाहिजे. डीप मिड विकेटला फटका. फिशू तिकडे पोहोचतोय. एकच धाव प्राप्त होईल. 2 बॉल शेवटचे. कापडे खुर्द संघ चला आपण फिल्डिंग साठी सज्ज राहायचे आणि गोळेगणी टीम बॅट्समन आपले रेडी ठेवा. झेल होते का पाहूया. विकेट मिळते कीर्तिराजला देखील. शेवटचा बॉल. चला बॅट्समन फास्ट आहे. धावत या. अनिकेत.
शेवटचा बॉल, मोठ्या फरकानं सामना मात्र आता कोंडवीच्या बाजूने जातोय. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी अडखळत होता, परंतु राजची बॅटिंग, त्याचं अर्धशतक आणि सामना इकडे जिंकलाय. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी या टीमने हा सामना जिंकलाय. वेल प्लेड. तर 8 लाख जय बजरंगबली दाबीड. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून धावा आल्या 51, राज ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर.